अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी पौर्णिमा मनापासून खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मैत्रिणींनो, आज आहे सोमवार आणि सोमवार म्हटलं का आपल्या भगवान महादेवाचा वार. या दिवशी ज्या महिला ज्या ताई आहेत सोमवार करतात, सोमवारी वेगवेगळे प्रकारचे व्रत करतात, त्या ताईंना दिवसभर खरंच खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही नक्की अनुभव घेऊन पहा. तर त्याचबरोबर मैत्रिणींनो, आपण सोमवारी कोणती सेवा करायची आहे ते पाहणार आहोत. तर सगळ्यात जास्त प्रिय महादेवाला कोणती सेवा आहे, तर ती आहे रुद्राभिषेक. त्यामुळं आपण आठवड्यातून एकदा सोमवारी रुद्राभिषेक घरातल्या घरात करणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे आपल्या कुटुंबासाठी. तर मैत्रिणींनो, रुद्राभिषेक केल्याच्या नंतर जे ते रुद्राभिषेकचं पाणी असतं ते आपण पिण्याच्या पाण्यात टाकायचं आहे. त्याचबरोबर घरात शिंपडायचं आहे. त्यामुळे घरात जर आपल्याला आजारपण असेल तर तेही कमी होणार आहे. त्यानंतर घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव आहे तोही कमी होणार आहे. त्याचबरोबर घरातील माणसं चिडचिड करत असतील तर तेही कमी होणार आहे. मुलं चिडचिड करत असतील, अभ्यास करत नसतील तर तेही आपल्याला त्याच्यासाठी त्याचा परिणाम चांगला होणार आहे. त्यामुळं रुद्राभिषेक ही सेवा तुम्ही आठवड्यातून एकदा सोमवारी करणं खूप गरजेचं आहे. तर त्यामध्ये काय करायचं आहे, रुद्राभिषेक सेवा ही सुरुवात कशी करायची आहे. रुद्राभिषेक सगळ्या सेवेंमध्ये महादेवाला खूप प्रिय आहे. त्यामुळे रुद्राभिषेक सेवा ही खूप फलदायी ठरते. तर ती सेवा सुरुवात कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात करताना कोणते मंत्र उच्चारण करायचे आहे. तर मैत्रिणींनो, प्रथम आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचे आहे. ज्या आपल्याला रुद्राभिषेकसाठी सेवा सगळ्या करायच्या आहेत त्या तुम्हाला नित्यसेवेमध्ये सगळ्या मिळणार आहेत. तर प्रथम सुरुवातीला आपण काय करायचं आहे, तर स्वामी स्तवन म्हणायचं आहे. त्यानंतर 11 माळे आपल्याला महाराजांचा जप करायचा आहे. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा जप झाल्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. त्यानंतर रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. 1 ते 9 अध्याय म्हणा आणि जर वेळ असेल तर मित्र रामरक्षा स्तोत्राचे 1 ते 9 अध्याय झाल्याच्या नंतर शक्य असेल तर तुम्ही पूर्ण रामरक्षा म्हटली तरीही चांगलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 11 वेळा संजीवनी मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 11 वेळा अमृत संजीवनी मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर मग ह्या सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला रुद्राभिषेक सुरुवात करण्याच्या अगोदर ह्या सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला रुद्राभिषेक अध्यायांना सुरुवात करायची आहे. तर यामध्ये मैत्रिणींनो, आपल्याला 1 ते 1.5 तास आपला वेळ जातो. पण ही सेवा अत्यंत प्रभावी आणि फलदायी ठरते. त्यामुळे सोमवारी रुद्राभिषेक ही सेवा केली गेलीच पाहिजे. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रुद्राभिषेक कसा करायचा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.